नमस्कार मंडळी, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचे झटपट बनणारे असे इन्स्टंट डोसे बनवणार आहोत आणि साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत। अतिशय झटपट बनणारे हे डोसे आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। चला तर मग बघूयात रेसिपी। इथे सगळ्यात अगोदर मी 1 वाटी साबुदाणा भिजवलेला घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी भगर घेतलेली आहे म्हणजे वरीचा तांदूळ। त्यानंतर अर्धी वाटी याच्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 चिरलेला बटाटा घ्यायचा आहे। आता सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। त्याचा एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे 10 मिनिटांसाठी आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे। आता बॅटर आपलं फर्मंट 10 मिनिटं होईपर्यंत तिथे आपण चटणीची तयारी करूया। तिथे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत। ते मिक्सर जारमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं आपल्याला दही घ्यायचं आहे। 1 हिरवी मिरची घ्यायची आहे। आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली डोश्यासोबत खाणारी जी चटणी आहे ती तयार झालेली आहे। आता इथे आपलं बॅटर सुद्धा छान भिजलेलं आहे। तर लगेचच आपण याचे डोसे बनवून घेऊयात। तुम्ही बघू शकता अतिशय झटपट बनणारे हे डोसे आहेत। अगदी अजिबात काहीही फर्मंट करण्याची गरज नाही। आपल्याला जास्त वेळ भिजत सुद्धा ठेवायचं नाहीये। अगदी झटपट आणि इन्स्टंट बनणारे हे डोसे होतात आणि अतिशय क्रिस्पी होतात। तर तुम्ही सुद्धा हे डोसे घरी नक्की बनवा। झटपट बनणारी रेसिपी आहे। एकादशी स्पेशल रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आता अशा प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता की अजिबात तव्याला न चिटकता अगदी सहजपणे आपण आलतं-पालतं करू शकतो। असे झटपट बनणारे हे डोसे आपले बनून तयार होतात। अजिबात जास्त वेळ न लागता अगदी झटपट बनणारे हे डोसे आहेत। ह्यासोबत आपण चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर या डोश्यासोबत ही चटणी खूप अप्रतिम लागते, चव खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा हे डोसे घरी नक्की ट्राय करा। मस्ट ट्राय वाली रेसिपी आहे। आता इथे आपले डोसे बनवून तयार झालेले आहेत। आता लगेचच आपण इथे साबुदाणा बनवून घेणार आहोत। इथे मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे। जो नेहमी साबुदाणा आपण घेतो बाजारातून तो साधारण जाडसर असतो, पण मी त्यापेक्षा सुद्धा लहान असणारा हा साबुदाणा घेतलेला आहे। तो साधारण 3 ते 4 तासासाठी भिजत घातला होता। तुम्ही बघू शकता की किती मोकळा आपला साबुदाणा भिजून तयार झालेला आहे। तर आता लगेचच आपण साबुदाणा बनवून घेणार आहोत। इथे मी तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे। हिरवी मिरची छान फ्राय झाली की त्यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा टाकायचा आहे आणि बटाटा सुद्धा आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवताना थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेला आपण खिचडी खाणार आहोत त्यावेळेला बटाट्याला सुद्धा चव लागेल, मीठ लागलेलं असेल। त्यामुळे थोडंसं मीठ टाकून आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे आणि बटाटा साधारण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता बटाटा छान शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये भिजवलेला साबुदाणा ॲड करायचा आहे। बघू शकता तुम्ही की आपला साबुदाणा जो आहे किती छान प्रकारे भिजलेला आहे। अजिबात चिकट, जास्त पाणी न टाकता कमी पाण्यामध्येच म्हणजे जेवढा साबुदाणा आहे त्याच्या अंगापुरतच पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकलेलं आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून वाफ काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी सुद्धा तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण आज उपवासाचे डोसे आणि साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे, जी आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राइब। तोपर्यंत हॅपी कुकिंग।